डोंगर दादाचं स्वप्न. मित्रांनो, आता आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ना, ती आहे चिकू पिकूच्या एका सुट्टी विशेषांकातली. ही सुंदर गोष्ट लिहिली आहे फारुख काझी यांनी आणि या गोष्टीची खूप सुंदर चित्र काढली आहेत नेहा मते हिने. मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी झोपण्याची तयारी केली आहेत ना? दिवे बंद करा. हवं तर छोटासा एखादा दिवा लावलात तरी चालेल. मऊ मऊ पांघरूण घ्या आणि डोळे बंद करून डोंगर दादाचं स्वप्न ही गोष्ट ऐका. एक डोंगर होता, दूरवर पसरलेला, मोठा, खूप मोठा. पण तो बिचारा खूप दुःखी असायचा. कधी कधी रडायचा सुद्धा. कारण काय होतं माहितीये? आपला डोंगर दादा होता खूप मोठा, पण त्याच्यावर ना गवत होतं, ना झाडं, ना पाणी, ना प्राणी आणि पक्षी. एकदा त्याला स्वप्न पडलं. त्याने स्वप्नात पाहिलं की तो हिरवागार झालाय. झाडांनी, वेलींनी, गवताने, सगळ्यांनी तो एकदम हिरवागार झालाय. प्राणी पक्षी मस्ती करत इकडून तिकडे धावतायत. ओढ्याच्या पाण्याने डोंगर दादाच्या ढेरीला गुदगुल्या होत होत्या. तेव्हा डोंगर दादा हसायला लागला आणि तितक्यात त्याची झोपमोड झाली. त्याचं स्वप्न सुद्धा मोडलं. त्याला परत खूप वाईट वाटलं. रडू यायला लागलं. असंच एके दिवशी काही पऱ्या डोंगरावरून उडत जात होत्या. या छोट्या छोट्या पऱ्या लाल, पिवळ्या, गुलाबी, करड्या, तपकिरी, काळ्या, हिरव्या, पांढऱ्या अशा वेगवेगळ्या रंगांच्या होत्या. डोंगर दादा की नाही तेव्हा झोपला होता आणि तेच त्याचं ते स्वप्न पाहत होता. मित्रांनो, पऱ्यांना जादू येते ना? त्या जादूनेच पऱ्या डोंगर दादाच्या स्वप्नात शिरल्या. पऱ्यांनी ठरवलं की डोंगर दादाचं हे सुंदर स्वप्न आपण पूर्ण करायचं. मग काय मित्रांनो, पहिल्यांदा खाली आली हिरवी परी. तिने आपल्या हातातल्या जादूच्या कांडीने डोंगर दादाला स्पर्श केला आणि काय गंमत, सगळा डोंगर हिरवागार झाला. गवत उगवलं, झाडं उगवली, पाठोपाठ वेली सुद्धा आल्या. मग खाली आली लाल आणि गुलाबी परी. त्यांनी आपल्या हातातल्या कांडीने डोंगर दादाला स्पर्श केला आणि जादूच झाली. झाडांना लाल गुलाबी फुलं आली. गवतावर फुलं डोलू लागली. आता निळी परी खाली आली. तिने काय जादू केली असेल बरं? विचार करा. बरोबर, तिने आपली कांडी फिरवली आणि डोंगर दादाच्या अंगावरून एक मोठा ओढा वाहू लागला. आता आली पांढरी, करडी आणि तपकिरी परी. पांढऱ्या परीने पक्षी बनवले, करड्या परीने प्राणी बनवले, तपकिरी परीने हरणं बनवली. सगळे प्राणी आणि पक्षी धावू लागले, ओढ्यात डुंबू लागले, झाडांवर चढू लागले, गवत खात खात गप्पा मारू लागले. पऱ्या खूप खुश झाल्या. आता नंबर होता पऱ्यांच्या राजकुमारीचा. ती होती एकदम छोटूशी, सावळ्या रंगाची. तिचे डोळे खूप सुंदर होते. ती खाली आली आणि ती जादूची कांडी टेकवणार तितक्यात डोंगर दादाने कूस बदलली आणि तो डोळे चोळू लागला. पऱ्या दचकल्या आणि आपले पंख उघडून आकाशात गायब झाल्या. डोंगर दादाने आपले डोळे उघडले आणि त्याला विश्वासच बसेना. त्याने पुन्हा पुन्हा डोळे चोळले आणि एकदम मोठ्याने हसू लागला. हो 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 हो. डोंगर दादा खूप खुश झाला, कारण त्याचं स्वप्न आता पूर्ण झालं होतं. मित्रांनो, त्यानंतर मात्र आपल्या डोंगर दादाला कधीच स्वप्न पडलं नाही. पण तो खुश होता,
झाडं, फुलं, प्राणी, पक्षी आणि ओढ्याला अंगा खांद्यावर तो खेळवत होता. मायेनं, प्रेमानं वाढवत होता. पण मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, की पर्यांच्या त्या राजकुमारीचं काय झालं असेल म्हणून? तुम्हाला माहितीये, आकाशात गेलेली पर्यांची राजकुमारी मात्र अजूनही वाट पाहतीये डोंगरदादाला नवीन स्वप्न पडण्याची. त्याला स्वप्न पडलं तरच तिला खाली जाऊन त्याच्या स्वप्नात शिरता येणार होतं. तिला त्याच्या स्वप्नात जायचं होतं. आपल्या काठीने डोंगरदादाला स्पर्श करायचा होता. आणि तसं करून ती काय करणार होती माहितीये मित्रांनो? तसं करून तिला जादूने तुमच्यासारख्या छोट्या छोट्या मुलांना तिथे आणायचं होतं. एक छोटंसं छानसं विश्व बनवायचं होतं. तिला वाटत होतं मुलं डोंगरदादाला जपतील आणि एक सुंदर जग बनवतील. हे त्या पर्यांच्या राजकुमारीचं स्वप्न होतं. पण तिचं स्वप्न मात्र अजूनही अपूर्णच आहे. ते पूर्णच झालं नाहीये. ती वाट पाहतीये डोंगरदादाला नवीन स्वप्न पडण्याची. कारण त्याला स्वप्न पडलं तरच तिचं स्वप्न पूर्ण होणार होतं ना. अशाच भरपूर गोष्टी ऐकण्यासाठी चिकू पिकूचं जम्मत गोष्टी ॲप आजच डाउनलोड करा.